नमस्कार. सफर विथ काजलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला आजच्या ब्लॉगला सुरू करूया. तुम्ही विचार करत असाल आजचा हिचा ब्लॉग रस्त्यापासून कसा काय चालू झाला. तर आज मी चालले होते बाहेर. कुठे ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. मी येऊन डांगे चौकात PRTमध्ये थांबले होते, कारण की मी एकटी नाही, माझ्यासोबत कोणतरी जाणार होतं. खूप वेळ वाट पाहून पहा कोण आले ते. या छत्रीवाल्या काकांना कळलं की मी व्हिडिओ काढते. ते बघत होते कोणाची काढते म्हणून. नो 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 नो. पिया आली आणि आम्ही पुन्हा बसलो बसमध्ये. तर आता पहा आम्ही दोघीजणी कुठं चाललो आहे ते. फायनली आम्ही पोचलो पुण्यामध्ये. हे समोर पाहू शकता दगडूशेठचं मंदिर आहे. दगडूशेठचं बाहेरून दर्शन घेऊन आम्ही निघालो तुळशीबागच्या साईडला. रस्त्यामध्ये हा कानातलावाला होता. इथे 100 रुपयाला 3 कानातली कोणतीही या. पुढे गेलो आणि इथे चालू होतं गणपतीच्या डेकोरेशनची तयारी. ठीक आहे. तुळशीबागच्या इथे मिळणारे हे फुलं, इथे खूप छान छान फुलं वगैरे मिळतात, पण तेवढंच ते बुकतात सुद्धा. फुलांपेक्षा जास्त किंमत त्याला रॅप करायची घेतात. या सूर्यफुलला फक्त प्लास्टिकच्या कागदाने रॅप केले तर त्याचे जवळ 70 ते 80 रुपये घेतले. हे पाहू शकता तुम्ही. पुढं गेलो आणि आम्हाला दिसलं इथे लेडीज जीन्स, जे की 200 रुपयाला जीन्स मिळत होती. तुळशीबागमध्ये आले आणि तुळशीबागच्या गणपतीचं दर्शन केलं ना, हे शक्यच नाही. तर चला सर्वात पहिले गणपतीचं दर्शन घेऊया. ओम गं गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही सरळ त्याच लाईनमध्ये गेलो. यामध्ये स्मितासाठी काहीतरी घेऊया, कारण आज आहे तिचा बड्डे. त्यामुळे मग या दादांच्या पाठीमागे गेलो तुळशी वृंदावन मार्केटमध्ये. इथे खूप प्रकारचे खूप शॉप्स आहेत. हे लहान मुलांचं शॉप आहे. आणि पुढे गेलो, हे पाहू शकता, हे आहेत ते शॉप. इथे तुम्हाला खादीचे टॉप, कॉर्सेट इतके छान भेटून जाईल. बाकीचे ड्रेससुद्धा आहेत, हे पाहू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये कलर वगैरेही मिळून जाईल. मला इथे डिस्काउंटसुद्धा मिळून जाईल. तुम्ही जर कधी गेला तुळशीबागमध्ये तर नक्कीच या शॉपला व्हिजिट करा. हे पाहू शकता तुम्ही, खादीचे टॉप आहेत. इथून निघालो आणि या शॉपमध्ये आलो. या शॉपमध्ये खूप प्रकारचे टॉप्स आहेत, कमी रेंजमध्ये आहे आणि खूप छान छान व्हरायटीसुद्धा आहे. तुम्ही पाहू शकता किती सारे टॉप्स आहेत इथे. तुम्ही तुळशीबागमध्ये आला तर नक्कीच काही काही शॉप्सला व्हिजिट करा. मग तिथून आम्ही निघालो आणि एक छोटंसं साईबाबाचं मंदिर आहे, तिथून आम्ही आतमध्ये गेलो. तिथून आतमध्ये गेल्याच्या नंतर तिथे होते हे बाकीचे शॉप, जिथे की जीन्स होत्या, त्या साईडला चप्पल होती. जिथे सॉफ्ट टॉय आणि तिथे आम्ही नाही, हे शक्यच नाही. मग तिथून कसं तरी आम्ही निघालो आणि पुढे जाऊन पाहतोय तर इतके सारे ज्वेलरी गौरी गणपतीमुळे खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत तुळशीबागमध्ये. जे कोणाकडे गौरी गणपती आहेत, ज्यांना त्यांच्यासाठी दागिने घ्यायचे असेल तर नक्कीच इथून घेऊ शकता. सेटसुद्धा आलेले आहेत. हे पाहू शकता किती छान छान गळ्यातले आणि त्यांच्यावर कानातले सुद्धा आहेत. 150 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 250 रुपये अशी प्राईज आहे. जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुळशीबागला व्हिजिट करा. याने गळ्यातलं घेतलं आणि आम्ही निघालो बाहेर. तर पहा आता कोण येते.
एक बार धोखा खा चुका हूँ. बड्डे पण आज सुद्धा उशिरा तुळशीबागमधून आम्ही निघालो आणि डायरेक्ट पोचलो काका हलवाईमध्ये आतमध्ये जाऊन पाहतो तर एवढ्या प्रकारचे स्वीट्स होते. असं वाटायचं कोणतं नाही आणि कोणतं नाही. आम्ही ज्या कारणासाठी केलं तिथं आम्हाला भेटलं नाही. आम्ही तिथून बाहेर आलो आणि बोललो ही आली आहे तर चला दौडशेडचं दर्शन घेऊ. तिथेच स्वामींचंच हे मंदिर आहे, नक्की विजिट करा. खूप छान मूर्ती आहे, खूप छान मंदिरसुद्धा आहे. मग आम्ही गेलो मंदिरामध्ये. नेमकी आम्हाला आरती भेटली पण व्हिडिओ काढून देत नाही त्यामुळे व्हिडिओ नाही काढली आम्ही. स्मिताचा बड्डे होता म्हणून अभिषेक केला. अभिषेक झाले की म्हणलं चला आता पेटपूजा करूया. मग आम्ही निघालो पेटपूजा करण्यासाठी, जे की पिया नेत होती आम्हाला. कैमरामैन जल्दी फोकस करो. आम्ही तिघींनी राईस प्लेट मागितली होती. पाहू शकता टेस्ट पण खूप छान आहे. जर तुम्ही कधी पुण्यामध्ये गेला तर प्रवीण व्हेजला नक्की जा, जे की कसबा पेठ गणपतीच्या अपोजिट साईडला. तिथून निघालो आणि आम्ही आलो लाल महालच्या शेजारी असलेल्या गार्डनमध्ये. फोटोशूट आणि व्हिडिओ झाले आणि आम्ही निघालो घरी जायला. शनिवारवाड्याच्या इथला हा झेंडा इतका छान दिसत होता की कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करायचा मोह अजिबात आवरला नाही. बाय बाय. मला करायचे तर उतरायचे. आपली इथे मेट्रो बाय बाय. बाय. भेटू. उद्या भेटू उद्या. तुझं आपल्याला चौकशीला उद्या जायचं का? बाय. स्मिता गेली मेट्रोने, पिया गेली बसने आणि मी चालले होते अकोले रेल्वे स्टेशनच्या बसने जाण्यासाठी. पण बस नव्हती आणि जेव्हा भेटली तेव्हा एवढी गर्दी होती की बसायला जागा नव्हती. घरी जाईपर्यंत एवढे दमले होते तर एवढ्या गर्दीमध्ये बसमध्ये उभं राहायलासुद्धा जागा नव्हती, एवढी गर्दी होती. मग म्हणलं आता जायचं तर आहे तर चला जाऊया. जर तुम्हाला आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि इंस्टाला जर तुम्ही पाहत असाल तर इंस्टा पेजला फॉलो करा. भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.